नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीच्या विवाह जोडीदाराबद्दल विश्लेषण केले होते, चर्चा केली होती. आता आपण कर्क राशीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. तर कर्क राशी ही 4थ्या नंबरची राशी आहे. आणखी कर्क राशी ही चंद्राची राशी आहे. चंद्रग्रह तिचा स्वामी आहे. ही एक रास म्हणजे सात्विक राशी आहे. कर्क राशीच्या व्यक्ती एकदम साध्या सरळ असतात, कोणाच्या आल्या गेल्या जात नाहीत. आणखी त्यांचे जास्त मेजाशी नसतात, त्यांचे जास्त अपेक्षा नसतात. थोडक्यात गोडी असते त्यांची, परंतु विचार ह्यांचे फास्ट असतात, चर असतात. त्यांना फिरायला जास्त आवडते. तर या राशीचे इतर राशींबरोबर कसे जमेल, कोणत्या प्रकारे जमू शकते, विवाह करावा की नाही, ते आपण एक चर्चा करूया. सर्वप्रथम मेष राशी. मेष राशीमध्ये आपण सर्वप्रथम मेष राशीत आपण पाहिले की मेष राशी आणखी कर्क राशीचा केंद्रयोग होतो. त्यामुळे केंद्रयोग हा तसा शुभयोग नाही आहे. परंतु जर इतर गुण व्यवस्थित जुळत असतील तर केंद्रयोग क्षम्य आहे, कारण मंगळाचा चंद्र हा मित्र आहे. जर इतर मैत्री उत्तम असेल तर या राशींचा विवाह करण्यास हरकत नाही. मेष राशी एक आक्रमक राशी आहे. आणखी कर्क राशी ही एक शांत राशी आहे, डिफेन्सिव्ह राशी आहे. त्यामुळे यांच्यामध्ये तसे भांडण होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यानंतर वृषभ राशी ही प्रेमळ राशी आहे. आणखी कर्क राशी ही देखील प्रेमळ आणखी शांत राशी आहे, सात्विक राशी आहे. त्यामुळे या दोघांचेही जमायला हरकत नाही. दोघे पण एकमेकाला ॲडजस्ट करू शकतात. त्याच्यानंतर कर्क आणि मिथुन राशी. कर्क आणि मिथुन राशी एक चंद्रग्रह आणि दुसरा आहे बुध. दोघे एकमेकांचे शत्रुग्रह आहेत. आणखी मिथुन राशी ही चंचल राशी आहे, आणखी कर्क ही शांत राशी आहे. तर या दोघांचे ॲडजस्टमेंट तशी होऊ शकते जर बाकी गुण व्यवस्थित असतील, बाकी योग व्यवस्थित असतील तर यांचा संकटकालीन विचार करण्यास हरकत नाही. परंतु मिथुन राशी कर्क राशीला कितपत जमेल हे सांगणे कठीण आहे, कारण मिथुन राशी ही बुद्धिमान राशी आहे आणि धरसड वृत्ती असल्यामुळे या कर्क राशीच्या स्वभावामध्ये हे गुण बसत नाहीत. त्यामुळे यांचे जमणे तितके कठीण, यांचे जमणे एवढे सोपे नाही. परंतु जर बाकी गुण जळत असेल तर यांचा देखील विचार करण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर कर्क राशी. आणखी कर्क राशी तर या दोघांचे तर जमायलाच पाहिजे, कोणत्याही प्रकारची तक्रार असता कामा नये. यामध्ये फक्त एक नक्षत्र आणखी एक चरण नसावा. ते नसेल तर या दोन्ही राशीचा विवाह करण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर आली सिंह राशी ही राजा राशी आहे आणि चंद्र ही छोटी आहे. चंद्र हे सिंह हा राजा आहे, आणखी चंद्र हा एक छोटा सैनिक किंवा शिपाई सारखे आहे. सिंह राजा आहे, राजाशी असणार. आणखी कर्क राशी ही खूप साधी असणार, परंतु ती ॲडजस्टमेंट करणारी आहे. त्यामुळे जर राजाने ॲडजस्ट केलं तर प्रजा नक्कीच ॲडजस्ट करते. आणखी हे दोन्ही मित्रग्रह आहेत, सिंह, रवी आणखी चंद्र. त्यामुळे या दोघांचेही बाकी इतर गुण जमत असेल तर जुळायला हरकत नाही, यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आली कर्क आणखी कन्या. इथे देखील दोन्ही शत्रुग्रह आहेत, कर्क चंद्र आणखी कन्या ही बुध ग्रहाची राशी आहे. कन्या पुन्हा एकदा एक बौद्धिक राशी आहे, आणखी कर्क हे शांत आहे. कन्या ही चिकित्सक राशी आहे, परंतु कर्क राशीकडे इतके अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे ती कोणत्याही राशीबरोबर जुळवून घेऊ शकते. आणखी इथे देखील ही कन्याबरोबर जुळवू शकते जर बाकी सर्व गुण जुळत असतील, बाकी इतर योग जर चांगले असतील तर कन्याबरोबर विवाह जुळवण्यास हरकत नाही. परंतु बाकी सर्व गुण व्यवस्थित असतील तर संकटकालीन निर्णय घेण्यास हरकत नाही. त्यानंतर कर्क आणखी तूळ, एक शुक्राची राशी, दुसरी आहे चंद्राची राशी. तसे या दोघांमध्ये शत्रुत्व नाही. आणखी तूळ आणि कर्क एक शुक्राची राशी आहे, आणखी चंद्राची राशी आहे. दोन्ही चंचल राशी आहेत, प्रेमाच्या राशी आहेत.
प्रेमाच्या कारक आहेत. त्यामुळे दोघांमध्ये तसे जुळायला हरकत नाही. भले दोन्ही शत्रू ग्रह आहेत, परंतु या दोघांमध्ये जमायला हरकत नाही. तशा सात्विक राशी म्हणायला हरकत नाही. तूळ राशी ही मोजून तोलून निर्णय घेणारी असते, आणखी कर्क राशी ही निर्णय घेताना दुसऱ्यांना अधिक महत्त्व देते. त्यामुळे त्यात तुळबरोबर ॲडजस्ट करू शकतात. त्यामुळे तूळ आणखी कर्क यांचा विवाह देखील इतर गुण व्यवस्थित जुळत असेल तर करण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर आली वृश्चिक राशी. वृश्चिक राशी ही 8 नंबरची राशी आहे, आणखी कर्क राशी ही 4 नंबरची राशी आहे. वृश्चिक राशी मंगळाची, कर्क राशी चंद्राची. दोघांमध्ये नवपंचम योग होतोय, आणखी दोन्ही मित्रग्रह आहेत. त्यामुळे या दोघांचे पटण्याची शक्यता जास्त आहे. भले वृश्चिक मंगळाची रास असली तरी पण वृश्चिक जरी मंगळाची रास असली तरी पण ती मेषे इतकी क्रूर नाही, आणखी तापट नाही. त्यामुळे या दोघांमध्ये एक समन्वय साधला जाऊ शकतो, आणखी दोघांमध्ये अंडरस्टँडिंग चांगली असू शकते. त्यामुळे या दोघांचाही इतर जर गुण जुळत असतील तर त्यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आहे धनुराशी. धनुराशी गुरुची राशी आहे, आणखी चंद्र कर्क राशीचा. त्यामुळे दोघे मित्र आहेत, गुरु आणखी चंद्र. त्यामुळे यांच्यामध्ये तसे जमायला हरकत नाही. धनु आणखी कर्क म्हणजे 9 आणखी 4 म्हणजे यांच्यामध्ये एक षडाष्टक योग तयार होतो. त्यामुळे धनु आणखी कर्क यांचा विवाहाचा विचार करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. त्यामुळे हा विवाह न करणेच योग्य, जेणेकरून त्याचा पश्चाताप होणार नाही, आणखी दोघांनाही दुःख होणार नाही. त्यानंतर आली मकर राशी. मकर राशी ही शनीची राशी आहे, आणखी चंद्राची राशी आहे कर्क. त्यामुळे दोन्ही शत्रुग्रह आहेत. एक चंचल ग्रह आहे आणि दुसरा एकदम संत गतीचा ग्रह आहे. त्यामुळे या दोघांमध्ये तसे जमणे सोपे नाही आहे. आणखी 10 नंबरची राशी आहे, आणखी ही आहे 4 नंबरची, म्हणजे ज्यामध्ये प्रतियोग होतोय. प्रतियोग एवढा चांगला नाही आहे. त्यामुळे मकर आणखी कर्क ह्यांमध्ये विवाह न करणेच योग्य आहे. कारण दोघांच्यामध्ये गतीची तफावत आहे, आणखी त्यामुळे त्यांच्यामध्ये तसे जमणे सोपे नाही. त्यानंतर कुंभ राशी. कुंभ ही भौतिक राशी आहे. कुंभ ही थोडी बहुत मकरपेक्षा बुद्धिमान राशी आहे. परंतु ही देखील शनीची त्रास आहे. दोन्ही शत्रुग्रह आहेत. त्यानंतर ही 11 नंबरची राशी आहे, आणखी ती 4 नंबरची राशी आहे. त्यामुळे यांच्यामध्ये पुन्हा एकदा षडाष्टक योग होतोय. त्यामुळे कुंभ आणि कर्क यांचाही विवाह करता कामा नये. त्यानंतर आधी मीन राशी. ही गुरुची राशी आहे. गुरु आणखी चंद्र मित्र आहेत, आणखी दोघांमध्ये दोन्ही जल राशी आहेत, एकाच तत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे दोघांमध्ये एक केमिस्ट्री जुळू शकते, आणखी दोघांमध्ये एक अंडरस्टँडिंग असू शकते. त्यामुळे या दोघांमध्ये जमण्याची शक्यता जास्त आहे. मग मीन राशी ही भले द्विसावी असते, मीन राशी ही द्विसावी राशी आहे, तरी पण ती त्या मानाने अंडरस्टँडिंग आहे, आणखी सात्विक राशी आहे. त्यामुळे कर्क राशीबरोबर यांचे जुळायला हरकत नाही. तर मित्रांनो, ही होती माहिती कर्क राशीच्या विवाह जोडीदाराबद्दल. आपल्याला जर माहिती आवडली असेल तर लाईक आणखी शेअर जरूर करा. चॅनलला जीवनप्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी बेल बटन दाबून नोटिफिकेशन ॲक्टिवेट करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करतात तिचे नोटिफिकेशन येईल. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, सिंह राशीसह. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ. राम राम.